नमस्कार मंडळी, मी श्री तारवे आणि स्वागत आहे तुमचं काय आहे रे रत्नागिरीत या सिरीजच्या पहिल्या व्लॉगमध्ये. तर मंडळी, खूप दिवसांनी इच्छा होती व्लॉग स्टार्ट करायची, आज करतो आहे. रत्नागिरीत असो या कोकणात असो, आपण चांगल्या कामाची सुरुवात ही देवाला कौल लावूनच केली जाते. तसंच आपणही आपल्या ब्लॉगची सुरुवात रत्नागिरीतील सुप्रसिद्ध आणि प्राचीन असलेले गणपती बाप्पाचे मंदिर गणपतीपुळे येथील तिथून करतो आहे. तर आज आपण चाललो आहे गणपतीपुळे हे देवदर्शन करायला. तर चला मग. गणपतीपुळे हे रत्नागिरीपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावरती आहे. गणपतीपुळ्याला जात असताना एक छान घाट रस्ता लागतो, तो म्हणजे आरेवारे. एका बाजूला निळशार समुद्र तर दुसऱ्या बाजूला हिरवागार डोंगर. कोकणात फक्त देवस्थानं आणि पर्यटन स्थळे नाही, तर इथल्या प्रत्येक गोष्टीत सौंदर्य आहे. गणपतीपुळ्यात असलेले हे गणेशस्थान खूप प्राचीन आहे. या मंदिरात बाप्पाची स्वयंभू मूर्ती आहे, जी भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. कोकणातील प्रत्येक देवस्थानाची एक दंतकथा आहे, तशीच या मंदिराची सुद्धा आहे. ते तुम्हाला माहितीच असेल. पण गणपतीपुळ्याला गणपतीपुळे हे नाव कसं पडलं तुम्हाला माहिती आहे का? चला तर जाणून घेऊया. बऱ्याच वर्षापूर्वी, म्हणजे आता जे तुम्हाला इकडे गजबजलेला परिसर दिसतो, असं इकडे काहीच नव्हतं. गावामध्ये तशी वस्तीही नव्हती. मंदिराच्या उत्तरेच्या बाजूला वस्ती व्हायला सुरुवात झाली. गावाची दक्षिण दिशेला उतरण असून बराचसा भाग पुळणीचा आहे. पुळण म्हणजेच वाळू. या पुळणीच्या बाजूला असलेले गणपती बाप्पाचे मंदिर गणपतीपुळे या नावाने ओळखू जाऊ लागले. तर मंडळी, तुम्ही रत्नागिरी फिरायला येत असाल तर या बाप्पाचं दर्शन नक्की घ्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.